तुमच्या विरुद्ध एखादी एफ-आय-आर दाखल झाली असेल तर ती रद्द केली जाऊ शकते का? चला याबद्दल सोप्या शब्दांमध्ये जाणून घेऊया. नमस्कार, मी ॲडव्होकेट वैभव एडके. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पब्लिक स्पीकर आपल्या या YouTube चॅनलमध्ये. एफ-आय-आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, ज्याद्वारे पोलीस एका संघीय गुन्ह्याच्या चौकशीस सुरुवात करतात. पण एफ-आय-आर रद्द केली जाऊ शकते का? तर त्याचं उत्तर हो असं आहे. भारतातील उच्च न्यायालय CRPCचे कलम 482 आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम 528 अंतर्गत एफ-आय-आर रद्द करण्याचे अधिकार बाळगतात. पण एफ-आय-आर ही प्रत्येक वेळेस रद्द केली जाऊ शकते का? एफ-आय-आर रद्द करायच्या काही विशेष परिस्थिती आहेत. जर एफ-आय-आर वरून कोणताही गुन्हा दिसत नसेल, जर एफ-आय-आर दुर्व्यवहारांसाठी किंवा कोणाला त्रास देण्यासाठी दाखल केली असेल, किंवा जर वाद सिव्हिल असला आणि तरी त्याला फौजदारी म्हणून दाखवलं जात असेल, किंवा गंभीर नसलेल्या गुन्ह्यांमध्ये जर दोन्ही पक्षांमध्ये तडजोड झाली असेल, तर एफ-आय-आर ही रद्द केली जाऊ शकते. किंवा जर एफ-आय-आर खोट्या माहितीच्या आधारावर दाखल केलेली असेल आणि त्या संदर्भात पुरावे नसतील, तरी देखील एफ-आय-आर रद्द केली जाऊ शकते. खून, बलात्कार किंवा दहशतवाद यासारख्या गुन्ह्यांमध्ये एफ-आय-आर सहज रद्द होऊ शकत नाही. एफ-आय-आर रद्द करायची असल्यास कायदेशीर आधार हा आवश्यक आहे. आपल्याला या सगळ्या संदर्भात शंका असल्यास नेहमी एखाद्या कायदेशीर तज्ञाचा सल्ला आपण घेऊ शकता. आपले अधिकार जाणा सक्षम नागरिक बना आणि लीगल अपडेट्ससाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.